नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन अगदी सोप्या भाषेत किंवा सोप्या कमी वेळात कसं शिकू शकतो हे बघणार आहोत. तर त्यासाठी फक्त महत्त्वाचे 3 रूल्स आहेत. ते 3 रूल्स कोणते ते आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर रूल नंबर 3 इम्पॉर्टंट रूल्स आहे. रूल नंबर 1 पहिला रूल काय आपलं बघा, टेक कॉन्स्टंट टर्म आउट ऑफ द इंटिग्रेशन. म्हणजे जी काही कॉन्स्टंट टर्म असेल ती इंटिग्रेशनच्या काय करायची आपण बाहेर काढायची. रूल नंबर आपला फर्स्ट. कॉन्स्टंट टर्म आपण के ने डिनोट करतो. कॉन्स्टंट टर्म आपण के ने डिनोट करतो किंवा काही ठिकाणी सी ने देखील डिनोट केलेली असते. समजा इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट असे असेल, कॉन्स्टंट टर्म असेल तर कॉन्स्टंट टर्म बाहेर काढायची आणि नंतर इंटिग्रेशन घ्यायचं उरलेल्या टर्मचा. हा रूल नंबर 1 आहे, अगदी इम्पॉर्टंट रूल आहे. त्यानंतर सेकंड रूल आहे आपला, टेक अ सेपरेट इंटिग्रेशन इफ द फंक्शन हॅव पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह रिलेशन. म्हणजे प्लस किंवा मायनस असेल, समजा 2 इंटिग्रेशन असेल, दोघांमध्ये प्लस किंवा मायनस असेल तर सेपरेट इंटिग्रेशन घेतो आपण. आणि तिसरा रूल आहे, इंटिग्रेशन ऑफ ओनली कॉन्स्टंट टर्म इज 0. तिसरा रूल आपला नेहमी लक्षात ठेवायचा, फक्त कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर ते आपलं 0 येतं. हे 3 रूल्स अगदी महत्त्वाचे आहेत. दुसरा रूल यामध्ये अनेक वेळेस आपल्याला वापरावा लागतो. काय लक्षात ठेवायचं, प्लस किंवा मायनस जर दोन फंक्शन पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हने सेपरेट असेल, प्लस किंवा मायनसने सेपरेट असेल तर त्याचं आपल्याला सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. काय करायचं, सेपरेट इंटिग्रेशन घ्यायचं. याच्यावरचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.